नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक आपली नेहमीची रेग्युलर एक कन्सेप्ट आहे, ती आहे रॅन्डम व्हेरिएबल. काही ठिकाणी याला असा शॉर्ट फॉर्म पण यूज केलेला आहे. मग रॅन्डम व्हेरिएबल कशाला म्हणायचं आहे? असं व्हेरिएबल की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते, पण काय व्हॅल्यू येईल हे आपण सांगू शकत नाही. तर हे कसं नेमकं ते बघा, काय वाक्य सांगितलं ते. समजा आपण जर डाय वापरला त्या ठिकाणी, सापशिडीमध्ये जो ठोकळा असतो तो, त्याच्यावरती काय काय येऊ शकतं? 1 2 3 4 5 6. पण आपण आधी सांगू शकतोय का की नेमकं तिथं काय येईल? हे आपण नाही सांगू शकत. अशा प्रकारचं जे व्हेरिएबल असेल त्याला रॅन्डम व्हेरिएबल असं म्हणतात. म्हणजे तिथं काय येणार हे आपल्याला माहिती असतं, पण एक्झॅक्टली काय येणार हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे 1 2 3 4 5 6 पैकी काहीतरी येणार, पण कोण येणार आपण नाही सांगू शकत. अशा प्रकारची जी काही व्हेरिएबल्स असतील ते रॅन्डम व्हेरिएबल मध्ये येतात. मग याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल येतील. कॉइन टॉस केला, त्यानंतर 52 प्लेइंग कार्ड्स आहे, त्याच्यातून एक कार्ड घ्यायचा आहे. वेगवेगळ्या कलरचे बॉल्स एका बॅगमध्ये आहे, त्याच्यातून एक बॉल जर बाहेर काढला तर तो कोणत्या कलरचा असेल. हे अशा प्रकारचे जसे सिच्युएशन्स क्रिएट होतील त्या पद्धतीनं तुम्ही हे व्हेरिएबल सिलेक्ट करू शकता. तर आता या रॅन्डम व्हेरिएबलचे त्यांनी 2 टाईप्स सांगितलेले आहेत. पहिला टाईप आहे डिस्क्रीट आणि दुसरा टाईप आहे कंटिन्युअस. मग डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल हे कशाला म्हणायचं? तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्हेरिएबलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी बघायला मिळतात. नंबर ऑफ इट्स पॉसिबल व्हॅल्यूज इज फायनाईट ऑर काउंटेबली इनफायनाईट. म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुम्ही सेपरेट सेपरेट सांगू शकताय. 1 2 3 4 5 6 आता जसं सांगितलं तसं. अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपरली सांगू शकत असाल तर त्याला डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल असं म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तुम्हाला एक रेंज सांगितली जाते, 0 to 4 ही अशी रेंज सांगितली जाते आणि या पूर्ण इंटरव्हल मधल्या सगळ्या व्हॅल्यूज व्हॅलिड कन्सिडर केल्या जाते. So a random variable is said to be a continuous random variable if the possible values of this random variable form an interval of real numbers. इथं काय तयार होतो? एक इंटरवल तयार होतो, म्हणजे एक रेंज तयार होते तिथं नंबर्सची, आणि त्या रेंज मधले कोणतेही व्हॅल्यूज तुम्ही घेऊ शकताय. मग अशा ह्याच्यामध्ये अनकाउंटेबली इनफायनाईट पॉसिबल व्हॅल्यू शक्य आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इनफायनाईट व्हॅल्यू सुद्धा त्या रॅन्डम व्हेरिएबल साठी मिळू शकतात. असे हे 2 प्रकार त्यांनी सुरुवातीला तिथं सांगितलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्याच्यासाठी शॉर्ट फॉर्म आहे पीडीएफ. म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे बाकी सगळं बघत बसण्यापेक्षा सिंपल डेफिनेशन आपण कन्सिडर करू. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन मध्ये जी काही प्रोबॅबिलिटी तुम्हाला सांगितली जाईल प्रत्येक व्हेरिएबलसाठी, इट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे बघा, इथं व्हेरिएबल आहेत x1 x2 x3, इथं त्यांच्या प्रोबॅबिलिटीज आहेत. ही प्रोबॅबिलिटी 0 किंवा 0 पेक्षा जास्त पाहिजे, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, या सगळ्या प्रोबॅबिलिटीची समेशन किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. ह्या 2 कंडिशन्स जर त्या ठिकाणी सॅटिस्फाय होत असतील तर तुम्हाला दिलेलं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे त्याला तुम्ही काय म्हणू शकताय? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हणू शकताय. त्यामुळं ह्या 2 कंडिशन्स तेवढ्या प्रॉपरली लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी इट मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. समेशन ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज मस्ट बी इक्वल टू 1. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन झालं.
आता याच पद्धतीनं अजून एक कन्सेप्ट त्यांनी याच्यात सांगितलेली आहे, ती आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. इथं त्यांनी काय म्हटलंय बघा, समटाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल एक्स taking the values of xi is a function of xi for every possible value of x. म्हणजे ही जी प्रोबॅबिलिटी त्यांनी सांगतायत, ही प्रोबॅबिलिटी ज्या व्हेरिएबल साठी तुम्ही सांगताय त्याचंच फंक्शन असू शकते. म्हणजे असं असू शकते, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स टेकिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स आय इज अ फंक्शन ऑफ एक्स आय. म्हणजे ही प्रोबॅबिलिटी जर या एक्सच्या व्हॅल्यूवरती अवलंबून राहत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं म्हणायचं. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे पीएमएफ. फार काही फरक त्या दोन्हीमध्ये पडत नाही. प्रॉब्लेम सोडवताना आपण जास्त काही विचार पण करत नाही. पीडीएफ म्हणू देत, पीएमएफ म्हणू देत, आपलं प्रॉब्लेम सोडवण्याची प्रोसिजर साधारणपणे एकच राहणार आहे. त्यामुळे फारसं काय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत वगैरे असं काही कन्सिडर करायची गरज नाही. नेक्स्ट पॉइंट आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. त्याची डेफिनेशन अशी आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. मग समजा माझ्याकडे एक्सच्या व्हॅल्यूज आहेत, एक्स इक्वल टू 0, 1, 2, 3, या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. यांच्या प्रोबॅबिलिटी सुद्धा माझ्याकडे तयार आहे. सगळ्यांच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी तयार आहेत. मग जर समजा मी इथं लिहिलं एफ ऑफ, तर मला काय करावं लागेल, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, हे सगळे मला घ्यावे लागतील. मग याच्यामध्ये कोण कोण येणार, याच्यामध्ये येणार प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 0 येणार, प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 1 येणार, प्लस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 2. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करताय, 2 पेक्षा कमी असलेल्या सगळ्या व्हॅल्यूजच्या प्रोबॅबिलिटीज घेऊन त्यांची समेशन करा. इथं बघा समेशन मध्ये फॉर्म्युला दिलाय, इथं पण लिहिलेलं आहे समेशन ऑफ प्रोबॅबिलिटीज. तेच काम करायचं आहे आणि जे काही तयार होईल त्याला काय म्हणायचं, क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हणायचं. हे प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या जरा जास्त लक्षात येईल. आता फक्त त्याची इथं डेफिनेशन आहे, आपण प्रॉब्लेम सोडवताना त्या पद्धतीने आणखी सांगूया त्याला. नेक्स्ट पॉइंट बघा काय काय आहे याच्यामध्ये. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, त्याला नोटेशन आहे ई ऑफ एक्स. त्यानंतर व्हेरियन्स, त्याला नोटेशन आहे व्हेरियन्स ऑफ एक्स. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन, त्याला शॉर्ट फॉर्म आहे एस डी, किंवा तुम्ही त्याला सिग्मा एक्स असं पण लिहू शकता. बघू आपण त्या पद्धतीने काय काय डेफिनेशन आहे. त्यातलं जे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे हे म्हणजेच अरिथमॅटिक मीन असं सुद्धा आहे. द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑर अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स डिनोटेड बाय ई ऑफ एक्स, त्याला अजून एक नोटेशन आहे म्यू. त्याचा हा फॉर्म्युला आहे बघा. काय करायचं आहे बघा, इथं समेशन ऑफ एक्स आय इंटू पी आय, म्हणजे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आणि त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलसाठी त्याची प्रोबॅबिलिटी यांचा प्रोडक्ट, असं जेवढे व्हेरिएबल्स असतील सगळे घ्या, त्यांची बेरीज करा, त्यालाच काय म्हणायचं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणायचं. ही सिंपल डेफिनेशन आहे त्याची. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आणि त्या पर्टिक्युलर एक्सच्या व्हॅल्यूसाठी जी प्रोबॅबिलिटी असेल त्यांचा प्रोडक्ट असं सगळ्या व्हेरिएबलसाठी तयार करायचं आणि त्यांची बेरीज करायची. जे काय मिळेल त्याला म्हणायचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा अरिथमॅटिक मीन. त्याच्यानंतर आहे व्हेरियन्स. व्हेरियन्स ऑफ एक्स, त्याला नोटेशन आहे सिग्मा एक्सचा स्क्वेअर. तो इथं आहे. आपण काय हा फॉर्म्युला वापरणार नाहीये, आपण फॉर्म्युला वापरायचा आहे तो इथं आहे या पद्धतीने. मग ई ऑफ एक्स तर आपण काढलेलाच असतो, ई ऑफ एक्स स्क्वेअर तेवढा तुम्ही फक्त फाइंड आउट करायचा.
मग ई ऑफ एक्स स्क्वेअरला काय फरक करायचा आहे बघा. हा जो एक्स आय तुम्ही घेताय त्याचा स्क्वेअर फक्त घ्यायचा पी आय. या पद्धतीनं ई ऑफ एक्स ला काय होतं बघा, आत्ताच आपण फॉर्म्युला लिहिला, समेशन ऑफ एक्स आय इंटू इट्स प्रोबॅबिलिटी. असे किरकोळ चेंजेस आहेत त्याच्यात. आणि ई ऑफ एक्स स्क्वेअर याच्यातून हे वजा केलं की तुम्हाला काय मिळतो, व्हेरियन्स मिळतो. आणि या व्हेरियन्सला तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये जर घेतलं तर तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतं, म्हणजे सिग्मा एक्स मिळतं. त्यामुळे फक्त फॉर्म्युले व्यवस्थित करून ठेवा, ह्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. प्रॉब्लेम सोडवल्यानंतर लक्षात येईल तुमचे, फार सोपं आहे. त्यामुळे फक्त फॉर्म्युले तेवढे व्यवस्थित करून ठेवा. फर्स्ट एक्सरसाइज, state which of the following are not the probability mass function of a random variable. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन नाही अशी कोण कोण आहेत ते ओळखा, त्याचं रिझन सांगा म्हणून सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन किंवा पीएमएफ म्हणायचं आहे कुणाला ते लक्षात घ्या. तर तिथं काय पाहिजे, ती जी काही प्रोबॅबिलिटी असेल ही प्रोबॅबिलिटी याची व्हॅल्यू कमीत कमी 0, जास्तीत जास्त 1 असं पाहिजे. ही पहिली कंडिशन. प्रोबॅबिलिटी बद्दल तर तुम्हाला माहिती आहे, ही व्हॅल्यू निगेटिव्ह नसते. प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू अजिबात निगेटिव्ह नको, त्याची व्हॅल्यू 0 to 1 याच्यामध्येच असली पाहिजे, हे एक. आणि पीएमएफ होण्यासाठी सगळ्या प्रोबॅबिलिटीची समेशन 1 आली पाहिजे. ह्याच दोन कंडिशन्स आहेत आणि ह्या दोन्ही कंडिशन प्रोबॅबिलिटीसाठी आहेत, हे लक्षात ठेवा. व्हेरिएबल साठी काही कंडिशन नसते. आता इथं बघा, एक्स पहिलं एक्झाम्पल बघू, 0 1 2 दिलं, 0.4 0.4 आणि 0.2 यांची बेरीज केली की 1 येते, त्यामुळे हे पीएमएफ आहे. इथं बघा 0 1 2 ह्याचं काय, 0.1 0.6 0.3, मग 0.6 0.3 म्हणजे 0.9 आणि 0.11 हे पण पीएमएफ आहे. इथं बघा आता 0.6 0.1 म्हणजे 0.7 आणि 0.2 इथं 0.9 येते बघा, त्यामुळे हे पीएमएफ नाही. इथं निगेटिव्ह चालते, ह्याला काय अडचण नाही. ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असेल, 1 असेल, -1 असेल, काही असू शकते. प्रोबॅबिलिटी तेवढं निगेटिव्ह चालणार नाही. आता या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, इथं प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह, हे पीएमएफ नाही. आता इथं या सगळ्यांची बेरीज करून बघा, 0.3 आणि 0.2 म्हणजे हे झालं 0.5, हे झालं 0.9 आणि हे 0.95 होणार, त्यामुळे हे सुद्धा पीएमएफ नाही. 1च आलं पाहिजे तिथं. आता इथं या तिघांची बेरीज करून बघा, हे येते बघा, बरोबर 1 येते, त्यामुळे हे पीएमएफ आहे. शक्यतो करून या प्रकारचे प्रश्न येत नाहीत परीक्षेमध्ये, पण पीएमएफ कशाला म्हणतात हे जरा बऱ्यापैकी याच्यामध्ये तुमचं क्लिअर होईल, त्याच्यासाठी ही उदाहरणं बघायची. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ ए कॉइन. जर 2 वेळा एकाच कॉइनचं 2 वेळा टॉस करायचं आहे, त्याचे सगळे रिझल्ट एकत्र करायचे. त्यानंतर नंबर ऑफ टेल्स इन द सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. एका वेळी 3 कॉइन्स टॉस करायचे आहेत, त्यांचे येणारे रिझल्ट. अँड नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ ए कॉइन. एकच कॉइन आहे, 4 वेळा टॉस करायचा आहे, त्यामुळे इथं 2, इथं 3 आणि इथं 4 असं कन्सिडर करायचं आहे. मग कुठलाही कॉइन टॉस केल्यानंतर हेड किंवा टेल या 2 पॉसिबिलिटीज आहेत. त्यामुळे तिथं तुम्ही किती टॉस करताय किंवा किती कॉइन्स घेताय ती संख्या घातांकात येणार n, एवढ्या पॉसिबिलिटीज त्या ठिकाणी येतील. मग जर समजा तुम्ही 2 वेळा कॉइन टॉस केला तर 2 म्हणजे त्याच्यामध्ये 4 पॉसिबिलिटी शक्य आहेत. जर 3 वेळा कॉइन टॉस केला तर 2 चा क्यूब ते येणार 8, आणि 4 वेळा टॉस केला तर 2 ते येणार 16. त्यामुळे हे जे 16चं जे आहे याची शक्यता विचारायची फार कमी आहे, कारण त्याचं कॅल्क्युलेशन वाढते. हे 2 ठीक आहेत, परीक्षेमध्ये विचारण्यासारखे हे 2 आहेत. त्यामुळं किती पॉसिबिलिटीज येतात पहिल्यांदा ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यातला आपण फर्स्ट कन्सिडर करूया. काय सांगितले त्यांनी त्याच्यामध्ये, नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ ए कॉइन. आता त्याची सुरुवात करू आपण. A coin is tossed
2 टाइम्स therefore द सॅम्पल स्पेस S इक्वल टू, याच्यामध्ये काय काय येऊ शकते हे बघा, अल्टरनेट H T H T. लॉजिक मध्ये तुम्हाला झालेलं आहे त्या पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर 2 वेळा H लिहायचं आणि 2 वेळा T लिहायचं. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज येतात. तुमचे इथं नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स येतात 4. या पद्धतीने येतील. आपण याच्यामध्ये एक व्हेरिएबल कन्सिडर करूया, नंबर ऑफ हेड्स. assume that if x equal to number of heads, x can take values बघा बरं, याच्यामध्ये काय काय तुम्हाला सापडते. 0 हेड सापडत आहेत, 1 हेडचे सापडत आहेत आणि 2 हेड्स सापडत आहेत. हे तुम्ही फाइंड आउट करू शकताय. आता एकेकाची प्रोबॅबिलिटी घ्यायची. प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 0. मग 0 हेड्स कुठे आहेत बघा, इथं आहेत बघा 0 हेड्स. हेड्स नाहीच आहेत. अशा किती टर्म सापडल्या मला? 1 सापडल्या. त्यामुळे 1 अपॉन एन ऑफ एस न त्याला डिवाइड करा. याची प्रोबॅबिलिटी काढायची थोडक्यात. त्यानंतर प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 1. 1 हेड असलेले किती जण आहेत? इथे एक आहे, इथे एक आहे, असे 2 जण आहेत. त्यामुळे ते येणार 2 अपॉन 4. राहू दे त्याला 1-2 मिनिटं तसं. सिम्प्लिफाय करता येते. 1 अपॉन 2 पण लिहिता येईल तिथं, काय अडचण नाही. किंवा पाहिजे असलं तर आपण तिथं लिहून टाकूया. आणि तिसरी कंडिशन आहे प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 2. दोन्ही हेड्स असतील ते इथं आहे या ठिकाणी. एकदाच येणार कसं? 1 अपॉन 4. मग आता याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तयार करूया. therefore the probability distribution function of a random variable capital X is given by. इथं काय तयार करा, इथं x घ्या, इथं त्याची प्रोबॅबिलिटी घ्या. एक्सच्या व्हॅल्यू 0, 1, 2. त्यांच्या प्रोबॅबिलिटीज 1 अपॉन 4. 2 अपॉन 4 आहे, तिथे येणार 1 अपॉन 2 आणि हे येणार 1 अपॉन 4. आता फक्त ह्याला टेबलचं फॉर्मॅट फक्त तेवढंच देऊन टाका या पद्धतीनं. असं त्याचं टेबल तयार करा. म्हणजे तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे. कम्प्लीट करा, किरकोळ काय काय असेल हे पीडीएफ, हे तुम्ही तयार करायचं आहे. मग हे पहिल्याचं झालं. दुसऱ्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, नंबर ऑफ टेल्स विचारले इन सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. आता 3 कॉइन्स एका वेळी टॉस केलेले आहेत. सेकंड पार्ट, 3 coins are tossed simultaneously. मग 3 कॉइन्स आहेत, त्यामुळे 2 क्यूब इक्वल टू 8. एकूण 8 पॉसिबिलिटीज येणार. therefore s इक्वल टू, त्याच्यामध्ये मला 8 पॉसिबिलिटीज लिहायच्या आहेत. हेड, टेल, हेड, टेल. अल्टरनेट मांडतोय मी. हे 6 वेळा झालं, हे 7 आणि हे 8. त्याच्यानंतर 2 वेळा हेड लिहायचं, 2 वेळा टेल लिहायचं. जसं तुम्ही लॉजिक मध्ये मांडताय त्या पद्धतीने मांडून घ्या. त्याच्यानंतर 4 वेळा हेड लिहायचं आणि 4 वेळा टेल लिहायचं. हे असेल.
याच्यावरून एन ऑफ एस इक्वल टू येणार 8. आता त्याने त्याच्यामध्ये नंबर ऑफ टेल्स बद्दल विचारले. बघा प्रॉब्लेम बघा काय सांगितलं, नंबर ऑफ टेल्स. मग ते एक्स कन्सिडर करूया. इफ कॅपिटल एक्स डिनोट्स number of tails, then x can take values. आता याच्यामध्ये टेल्स 0, हे बघा इथं टेल नाहीच आहे याच्यामध्ये. 0 पासून सुरुवात होऊ शकते, 1 टेल असू शकतात, 2 असू शकतात, जास्तीत जास्त 3 असू शकतात. आता सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीज फाइंड आउट करूया. नाउ प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 0, मग 0 टेल्स असलेले हित आहे बघा, एकच आहे असं, त्यामुळे हे येणार 1/8. त्यानंतर 1 टेल असलेले किती जण आहेत? 1, 2, 3, 3च आहेत, म्हणजे हे येणार 3/8. त्यानंतर प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 2, 2 टेल्स असलेले किती जण आहेत? 1, 2 आणि 3, ते येणार 3/8. आणि लास्ट प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 3, 3 टेल्स असलेलं हे एकच आहे बघा, त्यामुळे हे येणार 1/8. मग याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन मांडायचं आहे. Therefore required probability distribution function of capital X is, इथं तुम्हाला x च्या व्हॅल्यूज लिहाव्या लागतील. x आहे 0, 1, 2, 3. त्यानंतर इथे घ्यायचे त्याची प्रोबॅबिलिटी, असं लिहिलं तरी चालते, नुसतं p ऑफ x लिहिलं तरी पण चालते. 1/8, 3/8, 3/8, 1/8. आणि हे तुम्ही चेक पण करू शकताय. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला 1 मिळणार त्याची बेरीज. ते पण तुम्ही चेक करून घेऊ शकताय. फक्त आता ह्याला व्यवस्थित टेबलचा फॉर्मॅट द्या. या पद्धतीनं फक्त त्याला व्यवस्थित रंगरंगोटी करून घ्या, मांडून ठेवा व्यवस्थित. हे तुमचं PDF तयार झालेलं आहे. हे जर तुम्ही 4 कॉइन्स साठी घेतलं तर व्हॅल्यूज आणखीन वाढणार. जिथं 8 पॉसिबिलिटीज येत होत्या तिथं 16 पॉसिबिलिटीज येत. ते बरंच मोठं उदाहरण होईल. त्यामुळे ते तुमचं तुम्ही ट्राय करून बघा. शक्यतो करून एवढी मोठी उदाहरणं परीक्षेत येत नाहीत. 2 कॉइन्स, 3 कॉइन्स हे भरपूर झालं. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Find the probability distribution of the number of successes in 2 tosses of a die where a success is defined as, success कशाला म्हटले बघा, number greater than 4 appears on at least one die म्हटले. ग्रेटर दॅन 4 म्हणजे 5 or 6, आणि ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी एकावरती नाही तर दोघांच्या वरती पण. दोन्ही डाय वरती तुम्हाला 5, 6 मिळालं तर 5 किंवा 6 हे मिळालं तरी चालतंय. कमीत कमी एका डाय वरती तरी 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली पाहिजे, 5 किंवा 6. बघूया याचं काय काय होतंय. काय केलं त्याने, 2 टॉसेस ऑफ ए डाय. करूया सुरुवात त्या ठिकाणी. ए डाय इज टॉस्ड 2 टाइम्स किंवा ट्वाइस लिहिलं तरी पण चालते. Therefore S इक्वल टू ह्याचा सॅम्पल स्पेस
1 पासून स्टार्ट होईल. हे सगळं लिहा मात्र. जर नाही लिहिलं तर एखाद दुसरा टर्म इकडे तिकडे जाऊ शकते, त्यामुळे रिस्क घेऊ नका याच्यात. त्यानंतर 2-1 ची सिरीज स्टार्ट होईल. ची सिरीज. फोर. त्यानंतर 5 ची सिरीज घ्यायची आहे. शेवटची 6 ची सिरीज. या पद्धतीने याच्यावरून तुम्हाला एन ऑफ एस हे एकूण 36 पेयर्स अशा तुम्हाला मिळते. एकूण 36 इलेमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी असे मिळते. आता त्यांनी सक्सेस डिफाईन केले. सक्सेस कशाला म्हटले? ए नंबर ग्रेटर दॅन 4 appears on at least 1 die. आपण त्याला डिफाईन करूया. assume that x equal to success, that is a number greater than 4 appears on at least 1 die. मग 4 पेक्षा जास्त पाहिजे. That is 5 or 6 or both appears on at least 1 die. मग कमीत कमी एक म्हटलंय, मग दोघांच्या वरती पण येऊ शकते. Therefore x can have values x ला कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज असू शकतात? 0 असं होणारच नाही, असं पण होऊ शकते. 1 फक्त एकाच डाय वरती तसं सापडते, आणि 2 एवढ्याच पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये. दोन्ही डाय वरती 4 पेक्षा मोठी संख्या येऊ शकते. मग आता याच्यातला आपण एक एक कन्सिडर करूया. वेन x इक्वल टू 0 काय येते बघूया, त्याचा सेट तयार करू. वेन x इक्वल टू 0 x इक्वल टू, आता याच्यामध्ये सॅम्पल स्पेस मध्ये आपल्याला घ्यावं लागेल सगळं परत एकदा. बघा याच्यात काय काय येणार. 4 पेक्षा कमी, 4 सुद्धा चालते, पण 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू नको आहे. 1 1 1 2 1 3 1 4. आता 1 5 चालणार नाही, कारण 5 4 पेक्षा मोठा आहे. 1 5 1 6 सोडावे लागतील तुम्हाला. आता येणार 2 1. ठीक आहे, किती झाले? 3 आणि 2 5. 5 चाच ग्रुप करून घेतो. 2 1 झालेलं आहे. आता घ्यायचं आहे 2 2 2 3 2 4. इथपर्यंत ठीक आहे. 2 5 चालणार नाही. मग आता परत 3 कडे जावं लागेल. 3 1
32 33 34 35 36 नाही चालणार. आता 4 41 42 43 आणि 44 हे एवढे. मग ह्याच्या पुढचे तिथनं तर 5 ची सिरीज सुरू होते, ते तर घ्यायचंच नाहीये. 5 ची पण नाही आणि 6 ची पण नाही. मग हे टोटल किती होत आहेत बघा बरं. Therefore n of x equal to ही संख्या येते 5 त्रिक 15 आणि 1 16 येते. मग याची प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू किती होणार, हे 16/36 हे असेल. याला सिम्प्लिफिकेशन पाहिजे असेल तर हे तुम्ही असं लिहू शकताय. हे पहिल्याचं झालं. पुढचं घ्यायचं आहे व्हेन x इक्वल टू 1. मग x इक्वल टू 1 याचा अर्थ काय, तर दोन्ही पैकी एका डायवरती तुम्हाला 5 किंवा 6 दिसलं पाहिजे. 1 मध्ये 1 5 एक येणार, 1 6 एक येणार, 2 मध्ये सुद्धा 2 5 2 6, 3 मध्ये 3 5 3 6, 4 मध्ये 4 5 4 6. आता 5 मधले बरेच जण येतील. 5 1 5 2 5 3 5 4. 5 5 तेवढे घ्यायचं नाही, कारण ते दोन्ही पण 4 पेक्षा मोठे होते. मग 5 6 ते पण नाही चालणार, कारण ती पण व्हॅल्यू काय होते, दोन्ही पण 4 पेक्षा मोठे होत आहेत. त्यामुळे 5 4 च्या पुढे तुम्हाला घेता येणार नाही. 5 5 पण नाही, 5 6 पण नाही. त्याच्यानंतर आता 6 च्या सिरीज मध्ये गेलं पाहिजे आपल्याला. मग 6 1 6 2 6 3 6 4. पण तिथनं पुढचे कुठलेच घेता येणार नाहीयेत आपल्याला, हे असे. आता हे किती होत आहेत, हे 15 आणि हे एक 16, ह्याचे पण 16 तयार होत आहेत. Therefore n of x इक्वल टू हे 16 येणार. मग त्याची प्रोबॅबिलिटी, therefore प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 1 असं लिहूया. इथं वरती नुसतं x लिहिले बघा, कारण सेमच होईल मग सगळीकडं. 16/36 हे किती येते, 4/9. ही पण व्हॅल्यू तशीच येते. त्याच्यानंतर आता मला दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू 6 पेक्षा मोठी, सॉरी 4 पेक्षा मोठी पाहिजे. व्हेन x इक्वल टू 2. व्हेन x इक्वल टू 2 ज्यावेळेला तुम्ही घ्याल, त्यावेळेला x इक्वल टू डायरेक्ट 5 च्या सिरीज मध्येच जावं लागेल आपल्याला. 5 5 हे एक येणार, त्यानंतर 5 6 हे एक येणार. आता 6 च्या सिरीज मध्ये 6 5 आणि 6 6 हे असेल. मग याची व्हॅल्यू, याची एकूण संख्या येणार ही 4. बघा लक्षात येते का. मग याची प्रोबॅबिलिटी घेतली पाहिजे आता. Therefore प्रोबॅबिलिटी व्हेन x इक्वल टू 2 हे किती येणार, 4/36 दॅट इज इक्वल टू 1/9. आता याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन मांडूया. Therefore the PDF of random variable capital X is given by. इथं तुम्हाला x च्या व्हॅल्यूज लिहाव्या लागतील. त्या काय आहेत, 0 1 आणि 2. इथं त्यांची प्रोबॅबिलिटी मांडावी लागेल. ही पहिली प्रोबॅबिलिटी काहीतरी 4/9 होती, दुसरी पण प्रोबॅबिलिटी 4/9 आहे, आणि तिसरी प्रोबॅबिलिटी 1/9 आहे. यांची पाहिजे असेल तर समेशन करून बघा बरोबर येते का. आणि याचं फक्त असं प्रॉपरली आता
टेबलमध्ये त्याला कन्व्हर्शन करून घ्या. या पद्धतीने ते पूर्ण होईल एक्झाम्पल.